रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल। 1 ते 30 ऑक्टोबर पर्यंत ऑफर्सचा धुरळा आणि खास दिवाळी गिफ्ट। नारायणपेठ साडी 333, काजूकतली पैठणी 693, गजलक्ष्मी पैठणी 754, राजहंस व कलांजली पैठणी 747, लिनन शर्ट 387, खादी शर्ट पीस 243 आणि बॉयज शर्ट फक्त 199 मध्ये। तर मग त्वरा करा, रवींद्र वस्त्रनिकेतन सलगरे आणि शाखा। राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे प्रचंड नुकसान झाले। महायुती सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर करून दिवाळीपूर्वी मदत देण्याची घोषणा केली होती, मात्र भरपाई दिली नसल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मौन धारण करत काळी दिवाळी साजरी केली आहे। महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त करण्यात आला। पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील आणि शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं। त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात तहसीलदार लीना खरात यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आलं। राज्यात अतिवृष्टीमुळे चौफेर नुकसान झाले, कधी नव्हे असं संकट आल्यामुळे राज्यातील बळीराजा पूर्णतः उद्ध्वस्त झालाय। महायुती सरकारने घाईत 36,500 कोटींची फसवी मदत जाहीर केली। सरकारने बळीराजाच्या डोळ्यात धूळफेक करून ही फसवी मदत दिलेली आहे, त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। शासनाने ही फसवी मदत करण्यापेक्षा तातडीने सरसकट कर्जमाफी करावी। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत शेतकऱ्यांना करावी अशी मागणी करण्यात आली आहे। या आंदोलनात पक्षनिरीक्षक शेखर माने, वैभव शिंदे, टी.व्ही. पाटील, आनंदराव नलवडे, सचिन जगदाळे, विवेक कोकरे, हरिदास पाटील, विराज कोकणे, विजय पाटील, मनसूर खतीब, हनुमंतराव देशमुख, विश्वासराव पाटील, अभिजित हारगे, विनायक केरीपाळे, आयुब बारगीर, राजू पाटील, तानाजी गळदे, चंद्रकांत माने, डॉक्टर शुभम जाधव, अभिजित कोळी, अर्जुन कांबळे, संजय सरवदे, प्रसाद मदभाविकर आदी जण उपस्थित होते। म्हैसूर जयपूर एक्सप्रेस आणि जयपूर म्हैसूर एक्सप्रेस सांगली स्टेशन मार्गे रविवारी 19 ऑक्टोबरपासून सुरू होणार असून सांगली थांबा राहील। सांगली रेल्वे स्टेशनवरून राजस्थान, गुजरात आणि कर्नाटकात जाण्यासाठी उपयुक्त गाडी ठरणार आहे। राजस्थानची राजधानी आणि गुलाबी नगरी जयपूरला जागतिक हळद नगरी सांगली, राजधानी बंगळुरू आणि म्हैसूरला जोडणारी म्हैसूर जयपूर विशेष रेल्वे सुरू होते। आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह रेल प्रकोष्ठचे सदस्य केदार खाडीलकर यांच्या पाठपुराव्यास यश आले। सुधीर गाडगीळ, कैलास वर्मा, उमेश शहा आणि केदार खाडीलकर यांच्या प्रयत्नांमुळे नव्याने सुरू होत असलेल्या म्हैसूर जयपूर एक्सप्रेस आणि जयपूर म्हैसूर एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना सांगली रेल्वे स्टेशनवर थांबा देण्यात आलाय। सांगलीकरांचा चांगला प्रतिसाद म्हैसूर जयपूर आणि जयपूर म्हैसूर गाड्यांना मिळाला, तर या गाड्या कायमी दैनंदिन चालवण्यासाठी रेल्वे मंत्र्यांना विनंती करणार असं आश्वासन गाडगीळ यांनी दिले। गाडगीळ यांच्या हस्ते सांगली रेल्वे स्टेशनवर रविवारी 19 ऑक्टोबर रोजी दुपारी 3:40 म्हैसूर जयपूर एक्सप्रेस गाडीचं भव्य स्वागत होईल। सांगली विधानसभा क्षेत्रातील जनतेने सांगली रेल्वे स्टेशनवरून जयपूर जाणाऱ्या नवीन एक्सप्रेस गाडीची भरपूर तिकिटे काढून प्रवास करावा असं आवाहन केलं। जिल्ह्यातील पोलिसांना स्वस्तात वस्तू खरेदी करता यावी यासाठी सुरू केलेल्या संस्कृती सबसिडियर कॅन्टीनमध्ये 74 लाखांचा अपहार झाल्याचं चौकशीत उघड झाले। याबाबत कॅन्टीन व्यवस्थापक हवालदार भूपेश चांदणे याच्या विरुद्ध संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस कल्याण शाखेचे निरीक्षक प्रवीण कुमार कांबळे यांनी याबाबत फिर्याद दिली आहे। तत्कालीन पोलीस अधीक्षक दिलीप सावंत यांनी साधारण 10 वर्षांपूर्वी पोलिसांसाठी कॅन्टीन सुरू केलं होतं। कॅन्टीनमध्ये स्वस्तात किराणा माल आणि वेगवेगळ्या वस्तू विक्री होत होत्या, त्यामुळे कॅन्टीनला चांगला प्रतिसाद मिळत होता। किराणा मालासह वेगवेगळ्या इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिकल वस्तूंची देखील विक्री होत होती। कॅन्टीनचा व्यवस्थापक असलेल्या हवालदार चांदणे यांनी साधारणपणे 3 वर्षांपासून कॅन्टीनमध्ये गैरव्यवहार सुरू केलाय। लेखापरीक्षक विश्वेश देशपांडे अँड कंपनीने 1 एप्रिल 2023 ते 31 मार्च 2024 या वर्षाचं लेखापरीक्षण केलं, तेव्हा सुपरवायझर, अकाउंटंट, कॅश आणि नफ्यात 19,80,000 रुपयांची तफावत आढळली। स्टॉकमधील तफावत 4,48,000 रुपये, सुपरवायझर डेटर्समध्ये 20,80,000 रुपये अशी एका वर्षात 45,08,755 रुपयांची तफावत आढळली। 1 एप्रिल 2024 ते 31 मार्च 2025 या वर्षात 28,94,812 रुपयांची तफावत आढळली आहे। 2 वर्षात 74,03,567 रुपयांची तफावत आढळल्याबद्दल लेखापरीक्षक देशपांडे यांनी अहवाल पोलीस कल्याण विभाग
संशयित व्यवस्थापक चांदणे यांना दिला। पोलीस कल्याणचे निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांनी हा अहवाल पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांना सादर केलाय। अधीक्षक घुगे यांनी 30 मे 2025 रोजी याबाबत चौकशीचे आदेश दिले। आर्थिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक अरुण सुगावकर यांची नियुक्ती केली। त्यांनी 18 जून 2025 रोजी अधीक्षक घुगे यांना अहवाल सादर केला। अधीक्षक घुगे यांनी व्यवस्थापक चांदणेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले। त्यानुसार पोलीस निरीक्षक कांबळे यांनी संजय नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। चांदणे याच्यावर अपहाराचा गुन्हा दाखल केलाय। शिवसेना हा महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष आहे, त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आघाडीतून की स्वबळावर लढवायच्या याबाबतचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेऊ, पण दगाफटका होणार नाही याची काळजी घ्यावी। प्रसंगी स्वबळावर लढण्याची तयारी ठेवा, अशा सूचना शिवसेना ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी आणि शिवसैनिकांना केल्या। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई मातोश्री येथे ठाकरे यांनी सांगली जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली। माजी खासदार चंद्रकांत खैरे, शिवसेना सचिव विनायक राऊत, सांगली व कोल्हापूर संपर्क नेते आमदार सुनील प्रभू, सांगली सातारा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, कोल्हापूर जिल्हा संपर्क प्रमुख अरुण दुधवडकर हे उपस्थित होते। बैठकीदरम्यान ठाकरे यांनी जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण तसेच नगरपंचायत नगरपालिका निहाय संघटनात्मक बांधणीचा आढावा घेतलाय। शिवसेना महाविकास आघाडीतील प्रमुख घटक पक्ष असताना सांगली जिल्ह्यात महाविकास आघाडीतील पक्षांचे नेते शिवसेनेला विश्वासात घेत नाहीत, अशी तक्रार जिल्हा प्रमुखांसह पदाधिकाऱ्यांनी बैठकीत केली। संपर्क नेते आमदार सुनील प्रभू यांनी याची गंभीर दखल घेतली। स्थानिक पातळीवर पदाधिकाऱ्यांनी संबंधितांशी चर्चा करावी, अन्यथा स्वबळावर लढण्याची तयारी ठेवावी, अशा सूचना केल्या। मराठी माणसाचा शिवसेना प्रमुखांचा विचार जनमानसात पोहोचलेला आहे, त्या बळावर आपण या निवडणुका लढू आणि जिंकू असा विश्वास व्यक्त केला। जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठी प्रशासनाकडून नुकतीच आरक्षण सोडत जाहीर करण्यात आल्यानंतर हरकती दाखल करण्यासाठी शेवटची मुदत होती। जिल्हा परिषदेच्या अनेक गटांमधून हरकतींचा पाऊस पडला असून जिल्हा परिषद गटांसाठी तब्बल 67 तक्रारी दाखल झाल्यात, मात्र पंचायत समिती गणासाठी केवळ 7 हरकती नोंदवण्यात आल्या। जिल्हा परिषद गटाचे आरक्षण फिरत्या चक्रानुक्रमे काढण्यात आल्या नसल्याबाबतच्या बहुतांशी हरकतींचा समावेश आहे। या हरकतींवर 31 ऑक्टोबरला विभागीय आयुक्त अंतिम निर्णय देण्यात येतील। राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेची पहिली निवडणूक झाल्याप्रमाणे 13 ऑक्टोबर आरक्षण सोडत काढण्यात आली होती। महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषदा आणि पंचायत समिती अधिनियम आणि सर्वोच्च न्यायालयाचे विशेष अनुमती याचिका आदेशानुसार नागरिकांच्या मागास प्रवर्ग याकरिता एकूण देय जागांपैकी 27% जागांसाठी आरक्षण सोडत काढण्यात आली होती। अनुसूचित जाती आणि नागरिकांचा मागास प्रवर्ग आरक्षण सोडत काढून उर्वरित 38 जागा खुल्या राहिल्या, त्यापैकी 19 महिला आरक्षण सोडत काढण्यात आली। हरकतींसाठी शुक्रवारी शेवटची मुदत होती। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी एकूण 74 हरकती दाखल झाल्या। अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि इतर मागासवर्गीयांच्या लोकसंख्येच्या प्रमाणावर ही सोडत निश्चित करण्यात आली। मात्र काही ठिकाणी लोकसंख्येच्या गणनेत त्रुटी, गटांचं विभाजन योग्य नसल्याच्या तक्रारी तसेच मागासवर्गीयांसाठी असलेलं आरक्षण बदलले असल्याबाबतच्या अनेकांनी हरकती दाखल केल्या। जिल्ह्यातील सांगली, मिरज, इस्लामपूर, वाळवा, कवठेमंकाळ आणि जत तालुक्यातून अनेक हरकती आल्या आहेत। पंचायत समितीसाठी कवठेमंकाळ तालुक्यातून 3 हरकती तर विटा, पलूस आणि कडेगाव तालुक्यातून प्रत्येकी 1 हरकत दाखल झाली आहे। जिल्हा पोलीस दलातील पोलीस निरीक्षक, सहाय्यक निरीक्षक आणि उपनिरीक्षक दर्जाच्या तब्बल 41 अधिकाऱ्यांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या करण्यात आल्या। पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी गुरुवारी सायंकाळी उशिरा आदेश जारी केला। गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस अधिकाऱ्यांना बदल्यांची प्रतीक्षा लागून राहिली होती। कोल्हापूर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बदल्या नुकत्याच झाल्या, त्यानंतर गुरुवारी सायंकाळी बदल्यांचे आदेश जारी केले। स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक सतीश शिंदे व वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक मुकुंद कुलकर्णी, नियंत्रण कक्षाचे सहाय्यक निरीक्षक सुहास ठोंबरे यांना 1 वर्ष मुदतवाढ दिली आहे। कवठेमंकाळचे पोलीस निरीक्षक ज्योतिराम पाटील यांची अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कक्ष, इस्लामपूरचे संजय हरुगडे यांची सायबर, मिरज शहरचे किरण रासकर यांची आर्थिक गुन्हे शाखा, नियंत्रण कक्षाचे प्रवीणकुमार कांबळे यांची कवठेमंकाळ, अल्पावधीतच आपल्या कार्याची छाप पाडणारे सांगली ग्रामीणचे किरण चौगुले यांची मिरज शहर, सांगली शहरचे संजय मोरे यांची जिल्हा विशेष शाखा, भैरू तळेकर यांची सांगली ग्रामीण, विनंतीनुसार बदल्यांमध्ये तासगाव पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ यांची इस्लामपूर, अरुण सुगावकर यांची सांगली शहर, संग्राम शेवाळे यांची तासगाव येथे बदली झाली आहे।
सातारा जिल्ह्यातील सासपडे गावातील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून निर्घृण हत्या करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा देऊन कुटुंबियांना न्याय देण्याच्या मागणीसाठी आज बहुजन पॅंथर सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली। यावेळी आपल्या मागण्यांचं निवेदन प्रशासनाला देण्यात आले। सासपडे गावातील 13 वर्षीय मुलीवर अत्याचार करत तिचा डोक्यात वरवंटा घालून निर्घृण खून करण्यात आल्याची घटना घडली आहे। घटनेचं गांभीर्य ओळखून संशयित राहुल बबन यादव याला स्थानिक पोलिसांनी ताब्यात घेतलं। या घटनेनं संपूर्ण सातारा जिल्हा हादरलाय। लहान मुलींवर अत्याचाराच्या घटना वारंवार घडत आहेत। या हत्याकांडातील संशयित राहुल यादव याला कठोर शिक्षा व्हावी, तसेच त्याला मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी। बलात्कार, महिला अत्याचाराबाबत कायदे कडक करण्यात यावेत अशी मागणी आंदोलनाद्वारे करण्यात आली आहे। या आंदोलनात महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या। मिरज तालुक्यातील टाकळी येथे भानामतीचा प्रकार समोर आलाय। गोल रिंगण आखलेल्या वर्तुळात लिंबू आणि भंडारा सापडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण होतं। मात्र हा अंधश्रद्धेचा प्रकार असल्याचं सांगत ग्रामस्थांना भयमुक्त करण्यासाठी गावातीलच सम्राट पाटील या तरुणाने उतार्यातील लिंबूचं सरबत करून ग्रामस्थांसमोरच पिऊन दाखवलं। या घटनेची गावात चर्चा होती। टाकळी गावात गुरुवारी सकाळी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ खडूने ग्रामस्थांना आखलेल्या गोलाकार रिंगण वर्तुळात खिळे मारलेले लिंबू आणि भंडारा सापडला। सदरचा प्रकार भानामतीचा असल्याची चर्चा गावभर पसरली, त्यामुळे बघ्यांची मोठी गर्दी झाली। काही गावकरी भीतीही व्यक्त करत होते। मात्र गावातील सम्राट पाटीलसह काही तरुणांनी पुढाकार घेत भीतीला आव्हान दिलं। त्यांनी त्या ठिकाणी ठेवलेले लिंबू उचलून त्यांचा सरबत तयार केला आणि सर्वांसमोर पिऊन दाखवला। ही फक्त अंधश्रद्धा आहे असं सांगत त्यांनी गावकऱ्यांना शांत केलं। तरीही काही नागरिकांमध्ये या घटनेमुळे संभ्रम आणि कायम आहे। पुरोगामी महाराष्ट्रात आजही अंधश्रद्धेला थारा दिला जात असल्याचे या घटनेवरून दिसून येते। गावातील तरुणांनी पुढाकार घेत अंधश्रद्धा असल्याचं ग्रामस्थांना पटवून सांगितलं, तरीही ग्रामस्थांमध्ये भीती होती। ग्रामपंचायत कार्यालय परिसरात असा प्रकार करणाऱ्यांचा सीसीटीव्हीच्या आधारे शोध घेऊन गुन्हा दाखल करावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे। सांगलीतील शिंदेमाळा परिसरातील सर्कलमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अश्वारूढ पुतळा हा देशातील सर्वात उंच असून 4 टन ब्रांझ धातूपासून बनवलेला पहिला पुतळा आहे। पुतळा बनवण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे, त्यामुळे लवकरच चौकात हा पुतळा उभारला जाणार असल्याची माहिती माजी नगरसेवक संतोष पाटील यांनी दिली। यावेळी माजी नगरसेविका रोहिणी पाटील आणि माजी नगरसेवक मनगू सरगर उपस्थित होते। संतोष पाटील म्हणाले, चौक सुशोभीकरणामध्ये अंतर्गत चबुतरा, लँडस्केपिंग, कारंजा, ग्रिल, लाईट इफेक्टर बरोबर पुतळा शेजारी हायड्रोलिक लॅडर सुद्धा मंजूर करण्यात आलाय। तर अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासाठी 14 ऑक्टोबर 2024 रोजी पुतळ्याच्या क्ले मॉडेलला शासनाच्या कला संचालनालयाची मान्यता आणली। तर 13 मे 2025 ला मुख्य वास्तुशास्त्रज्ञांची, 7 ऑक्टोबर 2025 रोजी पोलीस अधीक्षक, 21 ऑगस्ट 2025 ला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांची मान्यता घेतली। याबरोबर वाहतूक शाखा विभागासह इतरांचे सर्व दाखले जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केले। जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली पुतळा समितीने शासन परिपत्रक दिनांक 2 मे 2017च्या अनन्वये महापुरुषांचा पुतळा बसवणे या मार्गदर्शक तत्वांची पूर्तता करून मान्यता दिली। त्यामुळे अहिल्यादेवी होळकर चौकात हा पुतळा उभा राहतोय। सर्वात उंच अश्वरूढ आणि 4 टन ब्रांझ धातूतून पुतळा बनवण्यासाठी मूर्तिकार गजानन सलगर, वास्तुविशारद प्रमोद चौगुले यांनी आणि मक्तेदार पोपट पडुळकर यांनी काम पाहिले। हा अश्वारूढ पुतळा आमच्या वॉर्डात उभारला जातो, याचा आम्हाला सार्थ अभिमान असल्याचे संतोष पाटील यांनी सांगितले। महापालिकेच्या प्रशासनातील अधिकाऱ्यांनी देखील चांगली मदत केली असल्याचंही त्यांनी सांगितले।